बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित आम्ही झालो भडमंत लाथाडीला संसार हिला षडभुर्गेचा मार जन तन धन झाले तुमही समान लाथाडीला संसार हिला षडभुर्गेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा लाथाडीला संसार केला षडभुर्गेचा मार विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या यांच्या कपालाने कथित बाबाजी सद्गुरू दासकथा जयांचे केलेल्या स्मरण व सकाळ विशेष अधिकरण हे चिरंजीव श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता मुक्ताबाई नमो त्रिभुवन ताराणी मुक्ताबाई नमो त्रिभुवन ताराणी मुक्ताबाई
देवाचिया शरण शरणाचे हनुमंता कुमार रामता काय भक्तीच्या त्या घाटामध्ये धावाव्या सुभटा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या विठ्ठल प्रथम नमन करुगणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगाचा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे पुण्य पावन प्रसन्न होणी श्रुतेजन त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन त्या माझे नमन दंडवत एवढे नमन करुणी सकळा हरी कथा मोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून चालवी आपुल्या बाळा नामा म्हणे विठ्ठल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार केला षडवर्णीचा माळ प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देवांचे महान संत साधू संत जगद्गुरु संत तुकोबर आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु संत तुकोबर आहे या ठिकाणी आम्ही बळीयाच्या अंकित झाल्यामुळे आम्ही बळीवंत झालो आणि मुक्तीच्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे या अभंगामध्ये कथन करतात या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह गावातील ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी योगदान देऊन अतिशय सुंदररित्या हरिनामाचा हा सोहळा पार पाडत आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरी वाच्य काकडा हरिपाठ कीर्तन अशा पद्धतीनं या ठिकाणी नामचिंतनाचा सोहळा पार पडत आहे आणि आज या ठिकाणी माझ्याकडे वाट्याला आलेली ही सेवा याची 3ऱ्या दिवसाची नाही का आणि या आजच्या या दिवसामध्ये आजच्या या दिवशी सेवेकरता अभंग घेतलेला आहे अतिशय विचारपूर्वक आणि त्या जगद्गुरु संत तुकोबरायांचे जे कथन आहे या ठिकाणी माझ्या मोडक्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा सर्वांनी या ठिकाणी आपल्याला योगदान द्यावं विठ्ठल आणि या ठिकाणी माझं थोडंसं भाग्य अशा प्रकारचं आहे की चांगली या ठिकाणी गाणारे नाही का आपले नाना पेटीला आणि मृदंगाचार्य या ठिकाणी आणि आमच्या चिंतेवर महात्मा आलेले आहेत सुंदर अशा लहान मुलांना आता संस्कार द्यायला सुरुवात केलेली अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या बालकांना सुद्धा आता ह्यांच्याकडे दोघांच्याकडे बघून हे नाव मनात आलंच असेल की आपल्याला सुद्धा असं कधी नाही का आणि उत्तर यांची सुद्धा प्रगती व्हावी आणि या दोघांनी सुद्धा कीर्तन करावं असं पांडुरंगाची चरणी मी प्रार्थना करतो विठ्ठल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत या अभंगामध्ये महाराज काय सांगतात की आम्ही बळीवंत झालो
बळीवंत झालो, पण या ठिकाणी एक प्रश्न होतो, तुम्ही बळीवंत झाला, परंतु तुम्ही कशाने बळीवंत झाला आणि ज्या कारणाने तुम्ही बळीवंत झाला ते तुम्ही कुठून आणलं, हा एक प्रश्न आहे. आणि तुम्हाला ते कसं लाभलं नाही का, हा एक प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत की आपण बळीवंत झालेलो आहोत. महाराज म्हणतात की आम्ही झालो बळीवंत. आता या ठिकाणी जर विचार केला तर बळाचे बरेच प्रकार आहेत नाही का. एक भावबळ आहे, बुद्धिबळ आहे, शारीरिक बळ आहे, संपत्ती बळ आहे, कौटुंबिक बळ आहे. असे अनेक बळाचे प्रकार असतात. मग या ठिकाणी आपण अशा प्रकारे विचार करूया की सुरुवातीला आपण जर विचार केला तर महाराजांनी कोणत्या बळाबद्दल आपल्याला संबोधिला आहे हा विचार आणि म्हणून शारीरिक बळाचा जर विचार केला तर नाही का, महाराजांच्याकडे पाहिलं तर शारीरिक बळाचा या ठिकाणी त्यांनी उपयोग केलेला नाही. ते कौटुंबिक अशा प्रकारचं बळ आहे. या ठिकाणी महाराज काय म्हणतात की एक मोठा एक पैलवान असतो आणि तो पैलवान त्या ठिकाणी ढाब्यावरती चहा पिण्याकरता येतो आणि तिथं बसल्याच्या नंतर ते सगळी पैलवान मंडळी जमल्यानंतर त्याचं जो चिंतन असतं ते कसं बळाबद्दल असतं. पैलवान म्हटल्यानंतर शक्तीची चर्चा, तुम्ही आले आम्ही आलो जवळ एकत्रित परमार्थाची चर्चा, ज्या ज्या विषयाची लोक एकत्रित येतील ती चर्चा त्या ठिकाणी सुरू होती. तेवढ्यामध्ये काय झालं, एक असा लुकडा माणूस आला, आधी आला काटकीस आला आणि तो त्या हॉटेलमध्ये आल्याबरोबर त्यानं काय केलं, जो पैलवान बसलेला होता त्याच्या ताडकन थोबाडीत मारली आणि तिथून निघून गेला. बसलेली माणसं विचार करायला लागली आणि म्हणजे त्या माणसाकडे बघितलं तर ते वाऱ्यानं उडून जायला असा माणूस आणि एवढा मोठा पैलवान असून सुद्धा त्या पैलवानाला विचारलं, म्हणजे तुम्ही त्यांना का मारलं नाही असा. म्हणजे तुमच्या समोर तो लुकडा माणूस आला, त्याच्या अंगात जर्जर झाली, कपडे घातली म्हणूनच म्हणजे तो जरा माणूस दिसत नाही तर हाडाचा नुसता सापडा. मग तुम्ही त्याचा मार का सहन केला, म्हणजे काय सांगावं तुम्हाला. माझ्यापेक्षा डबल तब्येतीची त्याला 9 जण भाव आणि ती 9 जण जर इकडे पुन्हा आली ते म्हणजे कुत्र्यासारखं मला मारते. म्हणजे तो माणूस शरीराने दुबळा होता पण त्याच्याकडे भावाचं बळ होतं. लक्षात आलं का. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तो माणूस त्याला काहीही बोलू शकत नाही. आता दुसरं बळ अशा प्रकारचं आहे ते बुद्धीचं बळ आहे. महाराजांनी एका अभंगामध्ये उल्लेख केलाय, वागे उपदेशला बोला आणि सुखे खाऊ देऊ मला. अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, वाघ आहे ना वाघ. गावातल्या लोकांनी विचार केला की आता डोंगराकडे एक वाघ आलाय, ठेवणार नाही आणि आपल्याला त्रास देणार, काहीतरी व्याप करून ग्रामस्थ मंडळीने तो वाघ एका पिंजऱ्यामध्ये पकडून आणला आणि असा गावात आणून ठेवला. असली लहान लहान मुलं त्याला काटकीनं अशी टुचून झेरझेर केला. सगळं गाव बघायला यायचं, वाघ बघा वाघ बघा नाही का. आणि त्याच्या पोटात अन्न नाही पाणी नाही. अगदी कासावीस झाला, मरायला टेकलेला होता आणि कोल्याला वाटलं सगळं गावच्या गाव म्हणजे वाघ बघायला निघाले, आपण मी जावं. आणि कोला आल्याच्या नंतर वाघाने काय केलं, कोल्याची विनवणी केली. म्हणजे सगळीजण मला बघून जाते पण म्हणजे माझ्यावर उपकार करशील का. तर म्हणजे आधीच अन्याय करून मरायला लागले, म्हणजे सांगा काय करू.
म्हणजे तेवढे ते कुलूप काढ आणि मला बाहेर घे. आणि एवढं सांगितल्यानंतर तो वाघ आहे ना बाहेर जसा आला तसा त्याला एवढं समाधान वाटलं. पण शांत ये प्रश्न आहे. आणि मग त्या वाघानं त्या कोल्याच्या समोर कीर्तन सुरू केलं. आता कीर्तन उपदेशीला कोला उपदेश म्हणजे काय? कीर्तन करायला म्हणजे सांगायला सुरुवात केली. काय राव कोलोबा म्हणजे तुम्ही किती चांगलं आहे नाही का? एवढं त्याच्या मनात भरवलं, एवढं मनात भरवलं. काहीतरी म्हणजे तुम्ही परमार्थ करा, कीर्तनाला येत जावा. कोला म्हणला मी त्या भानगडीत नसतो. अहो थोडं तरी ऐका, काहीतरी ऐका म्हणजे माझ्या मेमरीत रेकॉर्डच वेगळा आहे. पण ते राहू दे म्हणजे एक काम कर. आणि भरपूर काहीतरी त्याला भरपूर सांगितलं. आणि महाराज जसे म्हणाले नाही का, तुकाराम महाराजांनी सांगितलं निदान ताकाचे तरी उपकार करा. काय करा, तुम्हाला काय घेता घेता आलं नाही तर ताकाला काही किंमत आहे का? निदान ते तरी दान पुण्य करा. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्या कोल्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे माझ्या काही लक्षात येत नाही नेमकं काय. म्हणजे आता काय झालेलं आहे, माझ्या पोटात आलेलं नाही आणि मी जर्जर झालेलं आहे. आता तू मला काय करू नको, फक्त म्हणजे आहे तिथून हलू नको, कारण मला पळता येईना. आणि सुखे खाऊ द्यावे मला. आणि तुला आता मी खाऊन टाकणार आहे, तू फक्त हालचाल करू नको. शबास पकड्यामध्ये मी तुला बाहेर काढला आणि आता म्हणजे माझाच नाश्ता करायला निघालाय. कोलोबा म्हणजे राव काय राहू आगोबा दादा काय सांगायचं म्हणजे तुम्ही किती नाही का विद्वान आहात, पंडित आहात. वाघ जरा कोला बरं. आता कोला म्हणजे चतुर प्राणी आहे बरं. आज त्या वाघोबाला सांगितलं तुम्ही म्हणजे एवढं मोठं असताना सुद्धा त्या पिंजऱ्यात म्हणजे बसलाच कसं, मला काय डोकं चाललं. अध्यात काय अवघड म्हणले, दाखवा बघू म्हणजे नक्कल करून. कोलोबानं सांगितलं. मग पिंजऱ्याचं झाड उघडलं आणि वाघ म्हणला असा पाऊल टाकला आणि असा आत गेलो. तसं कोल्यानं दार लावून टाकलं बरं का. आणि कोल्याने सांगितलं वाघ्या म्हणला मगाच्यानं मला कीर्तन सांगतोय आता. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं विषय असा आहे, कितीतरी बळीवान अशा प्रकारचा वाघ जरी असला तरी बुद्धीच्या चातुर्याने तो माणूस म्हणून बुद्धीचं बळ त्याच्याकडे होत. आणि म्हणून त्या बुद्धीच्या बळामध्ये तो श्रेष्ठ आहे. विठ्ठल आणि दुसरं एक संपत्तीचं बळ आहे बरं का. संपत्तीचं बळ अशा प्रकारचं आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे ना त्याला लोक काय करतात सलाम. कितीही त्याला काय नाही येऊ दे. आता उद्या एखादा फार श्रीमंत माणूस आपल्या भाषणात आला आणि टाळ घेऊन उभं राहिला तर त्याला आम्ही आदरानं म्हणू ह्या टाळनं वाजवा. त्याला तर वाजवा येत नाही आपल्याला, तर त्याला कोणी नाही म्हणणार नाही. कारण ज्याच्याजवळ संपत्तीचं बळ आहे ना त्याचा काय असतो, जय जयकार असतो. पण त्या ठिकाणी जर गरिबाचा माणूस किती विद्वान असला तर त्याला कोणी विचारित नाही. आणि म्हणून संपत्तीचं बळ लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि मग धनाची सुद्धा संचयनी करा. माणसाने काय करावं, कष्ट करावं. जेवढं तुम्ही धन कमवाल, कष्ट कराल, जमा कराल आणि हरिनाम घेत राहाल तर तुम्हाला पुन्हा पुढे हात पसरायची गरज नाही. संपत्ती जर जवळ नसेल, धन जर जवळ नसेल, आपल्या जवळ नसेल तर कुत्र सुद्धा आपल्या बाजूला उभं राहत नाही. त्याचे कारण आहे कारण संपत्तीचं बळ आहे ना फार श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सांगितलं संपत्तीचं नाव दिलं
पैसा तेरा तीन परशा परसू परसला. महाराजांनी सांगितले पैशाची 3 नाव आहे. कामकाज करण्याकरता निघाल्याबरोबर कामावर आल्याबरोबर त्याला परशा म्हणते. पण थोडीशी संपत्ती बऱ्यापैकी आली की मग परसू कुठे गेला होता आणि तो जर सेट झाला तर परशुराम कुठं गेले होते बघा. म्हणजे जशी संपत्ती जवळ तसा तसा आधी माल आणि ते सगळं काय एकदा का आपल्याकडून गेलं की मग मात्र काय म्हणतो आपण त्याला, हे परश्या सरळ बस. विषय काय, संपत्तीचं बळ संपलं की त्याला कोणी विचारत नाही. आणि या ठिकाणी विचार केला आणि लोक म्हणाले विषय असा आहे, जगद्गुरु संत तुकोबर आहे. या ठिकाणी काय म्हणतात, लोकांनी विचार केला महाराजांच्याकडे जर बघितलं तर तसं शारीरिक बळ सुद्धा नाही. शारीरिक बळ होतं का महाराज नाही का. गावचा पाटील कोकणा महाराज काय म्हणा, गावचा पाटील कोपलेला आता काय करावं म्हणून चिंता लागली. जर म्हणजे माझ्याकडे मनुष्यबळ संपत्ती आपलं धनबळ जर असतं, शारीरिक बळ असतं तर म्हणजे सगळ्याच्या मारगोटीला धरून माळ घालायला लावली असत्या. माळ घालायला ते का बुकीत पाणी. आता तसं म्हणावं तर ताकद नाही. हरिपाठ म्हण आणि मोठ्या माणसानं तर पैलवानानं सांगितलं की सगळे ऐकतात. एक आम्ही मुंबईला तिकडे गेलो होतो बघा, त्यावेळेला एक हिंदीवाला बोलणारा की तुमचे इंडियाचे लोक दिल्ली जाऊ सब डंडे के गुलाम आहे. मला तो म्हटलं सरळ तोंडा आम्हाला नाव नाही का. अहो म्हटलं असं का म्हणतात, म्हटलं बरोबर आहे, जरा विचार करून बघा. डंडे के गुलाम म्हणजे चांगलं सांगणाऱ्याचं कुणी ऐकत नाही. आता इथं मुलं बसलेली आहेत बघा, ज्या शिक्षकानं तुम्हाला बाळा होमवर्क कर बर का असं जर डोक्यावर हात ठेवला तर त्याचा होमवर्क पूर्ण करता का. आणि ज्या सरांच्याकडे लांबडी काठी आहे, होमवर्क जर पूर्ण नाही झाला तर छड्या तुम्हाला बसणार. तुम्ही कोणाचा पूर्ण करणार. बाळा म्हणून हात ठेवून त्याचा का काठी घेतली त्याचा. विषय कसा आहे म्हणून त्या माणसाने सांगितले, तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाला किंमत नाही. जो तुम्हाला काठी घेऊन दंडावर बोलतो ना त्याचं पाय तळवळ चाटण्याचं काम माणूस करतो. आणि खऱ्या अर्थानं जे बळ आहे ते बळालाच आधार. पण विचार केला असताना महाराजांनी कोणत्या बळाचा उपयोग केला. सत्ता बळ नाही, संपत्ती बळ नाही, अशा प्रकारचं कुठलं बळ नाही. कोणतं बळ या ठिकाणी विचार केलेला. बळीराजे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि मग सगळेजण विचार करायला लागले की या ठिकाणी महाराज बळीवंत झाले असे म्हणतात. त्या तिथे खोटं बोलतायत का हो नाही का. हरिपाठामध्ये बळविन शक्ती बोलून आपला मोठा परवान तुला बघायचं का असं काय म्हणून नाही का. एका गावामध्ये राजा अंबारीतून निघाला होता आणि एक बर का टाकलेला माणूस बसला होता तिथे पाराला टेकून. आणि प्रधानजन काय त्या ठिकाणी शिपाई पाठवले, सरा मागे म्हणजे रस्त्यावर कोणी थांबू नका.
राजाची स्वारी येत आहे, पण ती एक ती दगडा बसलं तर ती हलणार. राजावर नाही त्याचा बाप येऊ म्हणले नाही ना, का तसं म्हणलं कळलं का? राजा म्हणला असू द्या नगा मारू, त्याला बसू द्या. आणि राजा तिथं जवळ आल्याबरोबर म्हणला लय मागाच्या ना माझा प्रधान पाठवली, शिपाई पाठवली, काय तुझ्याकडे म्हणजे असं कोणाला म्हणतोय? राजाला. राजाला असं म्हटल्यानंतर म्हणलं हत्ती सकट खरेदी करेल तो पाठी बघायचंय. तेव्हा प्रधानजी म्हणला तर ह्याला मारच दिला पाहिजे का राजाला उलट बुद्धी अंगावर कपडे नाही. राजा प्रधानजी सांगितलं त्याला उचला म्हणजे बंदी खाली टाका आणि त्याला नेऊन राहू त्या तुरुंगात टाकलं त्यांच्या. आणि सकाळ राजाच्या दरबारात बोलवलं आणि म्हणजे रात्री राजा सकट हत्ती खरेदी करणार होता. मला किती पैसे तुझ्याकडे येतील? आणि मला कोण म्हणत होत तूच की अख्खं गाव म्हणत साक्षीला आहे नाही का, तूच म्हणत होता. म्हणला जी म्हणत होती का नाही ती रात्रीच विषय काय आहे की अशा प्रकारे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी महाराजांनी कथन केलेलं आहे की हे कोणालाही करता येणार नाही. मग कोणतं फळ महाराजांनी तर या ठिकाणी मनाने बुद्धीचं फळ नाही आणि अंगात तर त्यांच्या शक्ती नाही. आता मला माऊलीने सांगितलं बळेमध्ये शक्ती तुम्हाला काय तुम्हाला काही त्यातलं येते का नाही का? तर अशा पद्धतीनं त्यांनी ज्या शक्तीचा उपयोग केलेला आहे तर ती महाराजांनी सांगितलं. आता म्हणजे आम्हाला कळत नाही, मग तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही बळवंत कसे बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळीवंत अशा प्रकारे झालो की आम्ही बळीयाच्या अंकित झालो आणि म्हणून आम्ही बळीवंत झालो. विषय काय बळीवंत आहे आम्ही काय केलं? जगद्गुरु संत तुकोबाराय हे वैराग्याच्या ज्ञानाने बळीवंत आणि वैराग्याचं ज्ञान जे आहे ना हे त्याला कोणाकडून प्राप्त झालं तर वैराग्याचं ज्ञान हा आशीर्वाद जो आहे ना हा केवळ पांडुरंग परमात्म्याने दिला. कुणी दिला? परमात्म्याने हे वैराग्याचं ज्ञान दिलं. ज्ञान देणारा तो परमात्मा बुद्धीचे वैभव
परमात्म्याची कृपा झाली आणि परमात्म्याच्या कृपेने वैराग्याचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं। एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये वैराग्य ज्ञानाशिवाय काही उपयोग नाही बरं का, लक्षात ठेवा। आता वैराग्याचे जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य असे दोन प्रकार सांगितले। जिज्ञासा वैराग्य जे आहे ना, हे माणसाला एकदा का उत्पन्न झालं की अखंड त्याच्याजवळ राहते। आणि जिहासा वैराग्य आहे ना, ते क्षणिक असं सांगितले, त्याचेही प्रकार केलेले। कर्पट वैराग्य नाही का, अमुक आता स्मशानभूमीमध्ये गेले की मग कुणाचं काय बातमी कळाली की काय राहू, काही सुद्धा संसार असं झालं तसं झालं, वैराग्य जणू काय आता पडदेशी जाऊन माळच घालतोय असं वाटत नाही का। पण थोड्या वेळाने एकदा का ती डोकं फुटलं की ते म्हणतं आता आवरा तंबाखू घ्या। वैराग्य कर्पट क्षणिक आहे। आता जे मद्यपान करणारी लोक आहेत त्यांच्या पुढे कितीही बोंबालं तर ती तासभर वैराग्य 10 मिनिटं त्याच्याजवळ आहे। आता आईच्याने म्हणला घेणार नाही, बापाच्याने घेत नाही, सगळ्या देवाच्या शक्ती घेते, पण त्याच्याकडे वैराग्य एवढं नसतं बरं का की 5 मिनिटं 10 मिनिटं वैराग्य। आता कीर्तन ऐकून सुद्धा वैराग्य येईल हे उमरेपर्यंत, पुन्हा नाही का मागच्या ती पुढे। आणि म्हणून वैराग्य जे आहे ना, हे जिज्ञासा स्वरूपाचं अखंड असं वैराग्य पाहिजे, अन्यथा त्या वैराग्याला काय। जीवनामध्ये काय आहे, ज्ञान आणि वैराग्य ही दोन पंख आहेत। ही दोन पंख जर मनुष्याला असतील तर मनुष्य काय करतो, आकाशामध्ये भरारी घेतो। पण त्यातलं तुम्हाला सांगतो, पक्षी जो आकाशामध्ये फिरतो त्याचं एक पंख कटलं तर तो जाऊ शकतो का? नाही, पंख ही दोन्ही पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एकाकडे फक्त वैराग्याचं पंख होतं, ज्ञानाचं पंख नाही। आकाशात भरारी मारली, उंचावर गेलं, पण आता हे विमान लँड कुठं करायचं, त्याच्याकरता ज्ञान पाहिजे का नाही? आता आकाशात वैराग्याच्या बळानं आलेलो आहे, पण आता हे उतरायचं कुठे हे ज्ञान पाहिजे का नको? आता हे ज्ञान नसल्यामुळे म्हणलं हे तारा लावलेलं काहीतरी खांब दिली किंवा आपला उतरायला बरं आहे, म्हणजे टीपी उतर तरकटून गेलं जाग्यावर। आणि म्हणून एक पंख नाही तर एक ज्ञान असतं आणि दुसरं वैराग्य असतं। आणि हे दोन पंख जर मनुष्याच्या भक्कम असतील तर या ठिकाणी तो काहीही करू शकतो। पण महाराजांच्या वैराग्याचं नाही का, वैराग्याचं बळ असं होतं की कोणाचं काम नाही। आणि मग परमार्थाच्या ठिकाणी बघा महाराज वैराग्याच्या ज्ञानाने श्रेष्ठ असल्यामुळं ते कलश खानाला गेले। कुठं कलश तुका झाला काय होतं, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आतापर्यंत होऊन गेलेले सगळे संत हे विशिष्ट ज्ञानाने श्रेष्ठ होते। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाने श्रेष्ठ होते। संत नामदेवराय प्रेमाचा होता, संत सावता महाराज निष्कर्म सिद्धांताचा होता, आणि जगद्गुरु संत तुकोबा वैराग्याचा होता। म्हणून अशा वेगवेगळ्या ज्ञानाने संत श्रेष्ठ होऊन आम्हाला ज्ञान देत आणि अशा प्रकारे की हे ज्ञान वैराग्याचं त्याला प्राप्त झाले। महाराजांनी सांगितलं हे ज्ञान मला भगवंतांचं मिळालं आणि मी परमात्म्याच्या अंकित झालो। आणि या ठिकाणी फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आम्ही कुणाच्या अंकित व्हावं हीच आम्हाला कळत। आता अंकित होणं म्हणजे त्याचं दासत्व स्वीकारणं,
आणि साध्या बाबतीत म्हणजे संगत करणं, नाही का? कुणाची करावी हे कळत, त्याप्रमाणे त्याचं जीवन बनत असतं. पण आणि तुम्ही कुणाच्या अंकित व्हावं, नाही का? कुणाच्या अंकित व्हावं, त्या परमात्म्याच्या अंकित झाल्यामुळे देव कसं ऐका, यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, नाही का? हे 6 गुण, यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य, ही षडगुण संपन्न परमात्मा. मग आपण त्याच्या अंकित झालो की ते सगळं आपलं. लक्षात आलं का? आणि म्हणून परमात्मा काय म्हणतात, जो मज होय आनंद शरण आणि त्याचे निवारण नवी नाही का? अशा प्रकारे अनन्य चिंतयन्तु मा ये जना परिउपासते तेषामि योगवित्तमा योगक्षेमं वहाम्यहम्. आणि जे जे संत त्यांना अंकित झाले त्या संताची काय केली, देवांचाही देव करीतो भक्ताची ससन कसाय विपुला गेलो भगवाचे संगे ढोरे उचलीच काही दिले भगवंत तिसरे भावती. आता हे एवढं सांगितलं काय करावं भगवंतानं, काय नव्हे केले एका चिंतीचा की अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. त्याचं चिंतन केल्यानंतर काय केलं नव्हे परमात्म्यानं, काय सांगू का तुम्हाला. एक वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुन हे वनविहार धर्तव्य होते आणि तो रमणीय अशा स्वरूपाचा देखावा पाहिल्याच्या नंतर अर्जुनाच्या लक्षात आलं, म्हटलं मी उगाच एकटा आलो, तिला बी आणली असती तर एवढं अंतःकरणामध्ये त्याच्या वास्तव भगवंत कसा आहे, देव चतुर देव जाणत तसे हृदयातील अंतर, नाही का? वळत तसे. आणि भगवंत असा आहे की तुमच्या हृदयात काय चाललंय ते त्याला कळत. आणि असाच म्हटला आणि माग फिरून बघतो तर नाही का त्यांच्या आईसाहेब पाठीमाग आणि का म्हणणार मी तुझं आताच नाव काढलं, तू कशी काय इथं आलं. अहो म्हणजे तुम्ही आठवण केल्यानंतर मी काय येणार नाही, तुमची मी अर्धांगिनी आहे. आणि मग म्हणजे बघ कृष्णाला काय कळू दे मग, कारण तू तिकडे म्हणजे ते रमणीय स्थान काय बघत बसलाय, पण तू इथं आलेली कळली तर आपल्याला काहीतरी म्हणा. आणि म्हणून हातातली अंगठी बोटातली काढली आणि तिच्या हातामध्ये बोटामध्ये घातली आणि दोघं त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करत अतिशय आनंद घेतला. आणि आता म्हणजे तू मुकाट्याला आपले निघून जा. देवाला कळायच्या आत आणि मग घराकडे सगळी गेल्याच्या नंतर बघितलं आणि बायकोला विचारलं, म्हणजे मी त्या अमुक ठिकाणी फिरायला गेलो होतो, त्यावेळेला मी तुला अंगठी दिली होती, तुझ्या हातात दिसत नाही, म्हणजे काही टकोर फिरलं का. एवढ्याला म्हणजे तुम्ही रथात नाही येणार, मी कशी काय येणार. मी तिथं आली, अगं म्हणले असं काय बोलतीस तुम्ही, माझ्या हाताने म्हणजे माझ्या या बोटात अंगठी काढली तुझ्या हातात, तुला कशी काय ती मिळाली नाही. आणि पुन्हा भगवंत असे बोट करून सांगत होते सगळ्यांनी या बाजूला येऊन बसा, बघते तर ती आमची देवाच्या हातात. आणि अर्जुनालाच कळलं नाही का बायकोला तिकडे अंगठी आणि देवाच्या बोटात कशी काय, देवाच्याच बोटात कशी काय. आणि मग थोडस चिंतन केलं, देवांचाही देव करीतो भक्ताचा करीतो. आणि म्हणून सांगितलं काय नव्हे केले एकाचे, काय भगवंताने केले नाही भक्ताच. आणि फक्त एकच काम आहे की आपण त्याच्या अंकित व्हावं लागतं. बरोबर आहे का. पण हे अंकित होण्याकरता
काय केलं अंकित होण्याकरता ही जी माया आहे संसार आहे ही आपल्याला सोडत नाही आणि म्हणून आपण देवाच्या अंकित होतो. काय केलं अमोलाच्या दुसऱ्या चरणाला लाताळीला संसार भगवंताच्या अंकित होण्याकरता मी काय केलं संसाराला लाथाळून लावलं. का लावला सर्व पण संसार आपल्याला नाही का. आज जर विचार जर केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो आपल्या गळ्याला बरेचशाच दोरे आहेत नाही का. एक आमच्याकडे बिचारी मुंबईवरून पाहुणा एक आला होता. पाहुण्याला सगळं जेवण खावण सगळं चांगल्या पद्धतीने आम्ही त्याच्या पाहुणचार केला पण त्या पाहुण्याला झोप लागला. अहो महाराज म्हटलं काय तुमच्या गोळ्या वेळे चुकले असते तर आम्ही आणून देतो. काय म्हणते बरं का झोप मला लागली असती पण कालच म्हणजे कुत्रा आणले आणि मुंबईत कुत्रा आणले पण पोरं त्यांना सांभाळतील का असं म्हणजे मला वाटते. आता तुम्हाला खरं सांगू का आता कोणी कोणी विचार करा तुम्हाला गळ्याला किती दोरे आहेत. मांजराची एक दोरी मांजर पळा असते शेळी असते ती शेळीची एक दोरी धरलेला गुराढोरा असेल गुराढोराची एक दोरी टीव्ही असला तर टीव्हीची एक दोरी. जेवढं जेवढं तुमच्याकडे आहे त्या सगळ्या दोऱ्या नारड्याला बांधलेल्या आहेत त्या बघा. आणि मोबाईलचा मात्र मोठा कासरा आहे. मोबाईलची दोरी अशी आहे बरं का या दोरीने माणूस कुठंही बसते. अहो रात्रीचं एकदा वड्याकडनं असं येत होतं. आता दिवस ते काजव्याचं नव्हतं पण सगळं लक 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 दिसायला म्हणलं हे काय काजवं दिसायचं काय ही वेळ काय नाही. बघतो तर त्या कर्जाळ्याच्या घरात पुरा असती असे ती मोबाईल घेऊन बसली आणि ती मला काजव्याकडे दिसते. म्हणजे ती मोबाईलची दुरी अशी आहे त्याला वडीत नेते
आता एक दोरी माझी तुटली आहे, म्हणजे मोबाईलच घरात राहिला तेव्हा बरं वाटतं. कारण जीवाला ह्याच्या दोऱ्या फार वाईट आहे. तुम्ही कीर्तनाकडे निघाले की टीव्हीची दोरी वाईट, बायकोची एक दोरी आहे, पोरांची एक दोरी आहे, इतक्या दोऱ्या नांदेल्या. त्यातनं मी जाऊ का कीर्तनाला, ते दोरीचा हिसका मारले बरोबर राहू द्या म्हणते का नाही जात आहे. आणि हा संसार माया रूपी आहे ना, त्या माया आपल्या नरड्याला परमार्थाकडे जाऊ देत नाही. आणि आम्ही धनाच्या मागे लागतो, संपत्तीच्या मागे लागतो, पण ज्ञानानं जर पाहिलं ना परमात्मा कसं आहे, षडगुण संपन्न आहे, त्याच्याकडे काय नाही. आम्ही जर भगवंताच्या अधीन झालो तर सगळं त्याचं जे आहे ते आपल्याला मिळतं बरं का, लक्षात ठेवा. याचा पुरावा देतो तुम्हाला. ज्या वेळेला मुलीचं लग्न होतं नाही का, ज्या वेळेला त्या मुलाशी लग्न झाल्यानंतर मुलाचा ट्रॅक्टर, मुलाचं विमान आहे, मुलाचा बंगला आहे, या सगळ्या प्रॉपर्टीला वारसदार कुणाचं नाव आहे? त्याच्या बायकोचं. आईच असते का, बापाचं असतं का? बायकोचं नाव आहे. बायकोचं का नाव असतं? ती बायको त्याच्या अंकित झाली, आणि अंकित झाल्यानंतर सगळं तुझा त्याची जी प्रॉपर्टी ही त्याच्या नावची होते. ऑटोमॅटिक कायदाच काढलेला आहे, काढलाय का नाही? बघा बरोबर, कायद्यानं नवऱ्याची असणारी सर्व प्रॉपर्टी आहे ना बघा ही त्याची होत असते, बरोबर आहे का? बघा बरं. आणि म्हणून एखादा जर महाराज, एखादा जर तिचा नवरा जो आहे तो हवालदार असेल, त्याला जर पदवी हवालदाराची आहे, बायकोला काय म्हणते? हवालदारी. आणि सरपंच असेल तर आता ही निवडणुकीला उभी होती का, मग तर ह्याला दिली होती, पण ती कशी काय सरपंच? तर ही त्याच्या अंकित असल्यामुळे त्याचं सर्व त्याला प्राप्त होतं बरं का. लक्षात आलं का? तुम्ही मला सांगा, ह्यातलं गुहे तुम्हाला सांगतो, पण बायको जर सरपंच झाली तर आपल्याला कोण सरपंच म्हणते का नवऱ्याला? का म्हणते कोणी? आता समजा बायको जर नरस असेल तर ते नवऱ्याला नरशा म्हणतात. सांगा बरोबर. बायकोला किती काय मिळू द्या, तिचं उपाधी मात्र त्या नवऱ्याला मिळत नाही. ती गावात चेअरमन होऊ द्या, तिची तिचं ह्याला लागत नाही. पण नवरा ज्या पदावर आहे ते पद हिला मिळाल्याशिवाय नाही का. चेअरमन या 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 इथं सही करता का, म्हणजे अंगठा घेताय, म्हणजे तिला अंगठा उठवाय, तू सही करायची नाही, पण ती चेअरमन झाली. याचं कारण काय, तर ती त्याच्या अंकित जाते. तसं महाराजांनी सांगितलं, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीयाचे अंकित. बाकीचं बळ होतं, पण वैराग्याच्या बळाने महाराज श्रेष्ठ होते. आणि ते परमात्म्याच्या अंकित झाल्यामुळं त्यांना काय झालेलं आहे की ते सर्वस्व भगवंत त्यांना.
आणि म्हणून महाराजांनी आज तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुम्ही काय करा की भगवंताच्या अंकित व्हा. ज्या दिवशी तुम्ही परमात्मेच्या अंकित व्हा त्या दिवशी त्या भगवंताचं सर्वस्व गुण ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त आणि म्हणून परमार्थ करावा. बरं का, नुसतं जर तुम्ही आम्ही संसारात राहिलो तर संसारात यशस्वी नावाची गोष्ट मिळणार नाही. का मिळणार नाही तर मायारूपी ही जी नगरी आहे ही माया तुम्हाला सोडू शकत नाही. म्हणून त्या मायेला थोडस लाथाडीला संसार जसं महाराज म्हणाले तसं थोड्या वेळे करता का होईना पण तुम्ही ते संसार थोडासा पाठीमागे लाथाळून लावून तुम्ही इथे येऊन बसला आणि भगवंताच्या अंकित झाला. हीच गोष्ट महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही जर भक्तीच्या वाटेवरती लागला परमात्म्याच्या अंकित झाला तर नक्कीच भगवंत परमात्मा तुम्हाला अशा प्रकारचं जे त्याच्याकडे असणार सर्वस्व आहे ना ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची शिवरायाच्या नियमाप्रमाणे भजन बळ्याचे अंकित आम्ही झालो परिणत लाभाळीला संसार केला शतकर्मीचा जनतन धन केले तृणा समान लाताळीला संसार केला शतकर्मीचा आणि या ठिकाणी महाराजांनी हे म्हणले या मायेवरची बंधन ठेवला अंकुश संसारी असावे आणि अजूनही नसावे. महाराजांनी सांगितले नावेप्रमाणे तुम्ही आम्ही संसारात राहायचं. पाण्यावरती नाव तरंगते पण एकदा का तेच पाणी जर नावेवरती शिरलं तर ती बुडल्याशिवाय राहत नाही. तर संसारामध्ये कसं असावं की त्याच्याप्रमाणे असावं. जास्त पक्षी अंगणी उतरते एका बंधुया राहते कितीतरी आपल्याद्वारे महाराजांनी तुम्हाला समज दिली की बाबांनो थोडस ह्या मायेला काय करा. तर महाराजांनी सांगितलं जन तन धन हे केले तुना समान शरीर आहे हे आम्ही काय केलं गावताप्रमाणे त्याला मांडले गेले. साधू संतांनी शरीराचा विचार नाही केला का देह जागवा तुला राहू आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला सांगतो एकदा कबरची महाराज वाटेने निघाले असताना त्या ठिकाणी एक कुत्र पळत येऊन त्या महाराजांना चावलं आणि त्या पायाचा लचका काढला आणि महाराज मात्र भगवंत
त्यांच्या दर्शनाकरता निघाले. महाराजांना एक जण नाक मारून सांगे, अहो कबीरजी, अहो म्हणजे तुम्हाला काय दिसतंय का? म्हणजे अहो पायाचे चमडे डोळ्याला लागले नाही. एवढं जोरात म्हणजे ते कुत्र चावलं, पण तुम्हाला अजून त्याचं तेवढं भान नाही, ते चमडं मिळतंय. त्यावेळेस कबीरजींनी काय चमडा जाने और कुत्ता जाने, मुझे कुछ लेना देना नहीं. आता चमडा जाने कुत्ता जाऊ, चमडे म्हणजे तुमच्याच पायाचं आहे. तर विषय असा आहे, काय माझं आहे आणि काय त्याचं आहे हे सुद्धा आपल्याला ज्ञानाने कळालं. एक दिवस परमात्म्याचे पांडुरंगाच्या ठिकाणी पंढरपुरामध्ये एक महात्मा, त्यांचं मला नाव आठवत नाही, संत होते. ते पांडुरंग परमात्म्यांची सेवा करायचे. सबूत रूपामध्ये भगवंत मूर्ती रूपामध्ये पाय चेपायचे. तेव्हा त्यांना थोडासा सूक्ष्म विकार झाला आणि ते कबीरजींना म्हणाले, कबीरजी तुम्हाला माहित आहे का, देव स्वतः इथे येऊन बसतात, त्या पायाचं मालिश करतो आणि याचा अहंकार केला. कबीरजींनी सांगितलं, अहो म्हणजे तुम्ही पाय सांगता तर माझ्या लक्षात येत नाही, देवाला म्हणजे पायच नाही, तुम्ही काय चेपता? म्हणजे असं कसं होईल? तर ज्ञान दृष्टीने जर पाहिलं तर परमात्मा कसा आहे, अव्यक्त आहे. नैनमच्छेदन्ति शस्त्राणि नैनमदहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. मजाकार शून्याकार निरुपाधी उच्चार मज विधिवर्जिता व्यवहार आचरती गा. मज अचरणाशी चरणू मज गोत्राशी गोत्रू, नाही का, आचरती गा. भगवंतांनी सांगितले मला गोत्र नाही, नाही का, मला कुळ नाही आणि मला शरीर सुद्धा नाही. आणि म्हणून कबीरजी ज्या ज्ञानाने बोलत होते ते उच्च कोटीचं ज्ञान होतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, मुलीचा आहे आणि असा विशाल, नाही का, अचिंतनीय अशा प्रकारचा जो भगवंत आहे, त्याच्याशी जर तुम्ही अंकित झाले तर आपण काय निश्चितपणाने बळीवंत, कोणी धक्का लावणार नाही, एवढं सामर्थ्य परमात्मा देणार. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हे पारायण सोहळे या ठिकाणी गावामध्ये परमार्थ जो उभा केलेला आहे, हे भगवंताच्या अंकित होऊन सुखा समाधानानं आपल्याला राहता येतं. कारण सगळ्या प्रकारचे सुख जे आहे ना ते भगवंताजवळ आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे
परमात्मा त्याच्या मी अंकित झालो आणि बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताडीला संसार केला शरणभूमीचा जन तन धन केले तृणावे समान लाताडीला संसार केला शरणभूमीचा मान आणि हे सगळं केल्यावर तुम्हाला काय प्राप्त झालं अभंगाच्या ही बरं घेताय का ज्ञानेश्वर
या ठिकाणी बेलवाडी तसेच चिंचणीवरून हेळगाव या ठिकाणी असे सगळ्यांना, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी सेवा भगवंताच्या चरणी मी अर्पण करत आहे. जय विठ्ठल जय जय